नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आलेली आहे। ठीक आहे, ड्रग इन्स्पेक्टरच्या जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, जे नेहमीप्रमाणे मेन्शन करतात की फॉर्मची संख्या बघून त्या ठिकाणी आम्ही परीक्षा घ्यायच्या ठरवू आणि त्याच्यानुसार वेळोवेळी देऊ। पण आता ॲट प्रेझेंट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती सध्या जो सिलेबस दिलेला आहे, आता त्या सिलेबस तो नेमका काय आहे आणि त्याला स्टँडर्ड रेफरन्स पुस्तके कोणती वाचावीत याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। लक्षात घ्या, चांगली आणि स्टँडर्ड पुस्तकच वापरावी लागणार। मार्केटमधले क्वेश्चन सेट, बाजारातले प्रश्न वगैरे ते तुम्हाला काही उपयोगी पडणार नाहीत, कारण की महाराष्ट्र शासनाचा सिलेबस आणि बाकी राज्यांचा सिलेबस, UPSCचा सिलेबस हा वेगळा आहे। त्यामुळे आपल्या सिलेबसचे जे पेपर आहेत तेवढेच करा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती आपल्या राज्याचे सिलेबसचे पेपर दिलेले आहेत। असिस्टंट कमिशनर असतील, ड्रग इन्स्पेक्टरचे असतील, ते सगळे काही 4-5 पेपर असतील, ते तुम्हाला रेफर करता येतील। पण दुसऱ्या राज्याचे पेपर तुम्ही सोडवत जर बसलात तर तो सिलेबसच्या बाहेरचा पार्ट जाईल। एक लक्षात ठेवायचं, सिलेबस कॉपीच्या बाहेर आपल्याला जायचं नाहीये। आत्ता सध्या 2015च्या सिलेबसनुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता। पुढे जर त्यांनी काही चेंजेस केले तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे बदल करावे लागतील। तर बघा, या ठिकाणी काय नेमका सिलेबस आहे, काय नेमके पॉइंट्स आहेत, ठीक आहे। आता आणि ह्याला पुस्तके कोणती वापरायची आहेत, ठीक आहे, तर ते आपण हे व्हिडिओत बघणार आहोत। फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी असा सेक्शन दिला आहे। त्याच्यात पहिला आहे फिजिओलॉजीचा। तुम्ही फिजिओलॉजीचे जे पॉईंट दिलेत, कंपोजिशन ऑफ ब्लड एलिमेंट, कोॲग्युलेशन, ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप्स, ब्लड कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग, होल ह्युमन ब्लड, ठीक आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला IP रेफर करावं लागेल। इंडियन फार्माकोपिया तुम्हाला त्याच्यासाठी रेफर करावं लागेल, ठीक आहे। आणि ब्लड बँक ऑपरेशन वगैरे हे तुम्हाला DNC ॲक्टमध्ये पण बऱ्याच गोष्टी ह्याच्या मिळतील। ह्याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बुक जे रेफर करायचे, ठीक आहे, तुम्ही फिजिओलॉजीसाठी, ब्लड फिजिओलॉजी आणि त्याच्या डिटेल्ससाठी टॉर्टराचे बुक आहे, ठीक आहे, टॉर्टराचं तुम्ही रेफर करू शकता। टॉर्टरा बुकमध्ये सगळं नाही करायचं, परत सांगतोय, सिलेबस कॉपीतले जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे पॉईंट बघून घ्यायचे, व्यवस्थित डिटेल त्याच्यात दिलेलं आहे। ह्याच्या सॉफ्ट कॉपी पण गुगलवर वगैरे अवेलेबल असतात, त्याच्यातून पण तुम्ही ते पॉईंट्स रेफर करू शकता। टॉर्टरा बुक त्यासाठी काय करायचं, रेफर करायचं आहे। नंतरचं बघा, नंतरचा पार्ट आहे पॅथोफिजिओलॉजीचा। त्याच्यामध्ये मोजकेच 4 पॉईंट मेन्शन केलेले आहेत आपल्या सिलेबस कॉपीनुसार, ठीक आहे। त्याच्यामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, एड्स, हायपरसेन्सिटिव्हिटी, HB, SAG, हे पॅथोफिजिओलॉजीचे 4 पॉईंट आहेत। हे तुम्हाला नेमके कुठून वाचायचे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे मी। फार्मॅकोलॉजी, ठीक आहे, फार्मॅकोलॉजीमध्ये KD त्रिपाठीशिवाय दुसरं कोणतंही रेफर करू नका। KD त्रिपाठी इज द बेस्ट बुक, ठीक आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला रेफर करण्याची गरज नाही आहे फार्मॅकोलॉजीसाठी। त्याच्यानंतर टॉक्झिकोलॉजी सुद्धा KD त्रिपाठीमधून बरंचसं टॉक्झिकोलॉजी त्याच्यात आहे, KD त्रिपाठीतूनच करायचं आहे। मायक्रोबायोलॉजीसाठी तुम्हाला NK जैन, मायक्रोबायोलॉजीत लक्षात घ्या, स्टरलायझेशन प्रोसिजर, ॲसेप्टिक टेक्निक, डिसइन्फेक्टंट, लाल टेस्ट, ॲसे दिलेले आहेत वगैरे हे सगळं। तर ह्याच्यासाठी तुम्ही 1-2 पुस्तक रेफर करू शकता। अनंत नारायण यांचं एक बुक आहे मायक्रोबायोलॉजीचं, किंवा तुम्ही त्याच्यासाठी NK जैन यांचं एक पुस्तक आहे ते रेफर करू शकता। आता तुम्ही म्हणताल, सर एवढं सगळं डिटेल, एवढं सगळं करणं टफ आहे, ठीक आहे। पण मित्रांनो, टफ आहे करणं, त्याच्यासाठीच आपण काय केलेलं आहे, हा सगळा सिलेबस व्यवस्थित करता यावा म्हणून आपण खास तुमच्यासाठी बॅच पण लॉन्च केलेली आहे, ठीक आहे। ह्या सगळ्या सिलेबस ह्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत, ह्या पूर्ण ह्याच्या सगळ्या पॉईंट वाईज नोट्स मिळणार आहे। तिथं प्रिंट ऑप्शन पण तुम्हाला मिळणार आहे, ओके। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काय करू शकता, ते प्रिंट करू शकता। त्या बॅचबद्दल पण तुम्हाला मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणार आहे, ठीक आहे। तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे, आपलं नितेश सर नावाचं ॲप, ते डाउनलोड करायचे। नंतर बघा, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ ड्रग आणि फार्मास्युटिकल्स आहे। त्याच्यात DNA, न्यूक्लिक ॲसिड, कंपोनंट, एन्झाईम, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, रिकॉम्बिनंट DNA, हे सगळं तुम्हाला करायचं। सत्यनारायण पुस्तक आहे, ठीक आहे, सत्यनारायणच्या बाहेर कोणतंही करू नका, ठीक आहे। सत्यनारायण पुस्तकातून हे करायचंय, त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स तुमचे कव्हर होतात। आयसोमर, टॉटोमर आणि सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिकसाठी तुम्ही डिग्री लेवलचं केमिस्ट्रीचं पुस्तक, ठीक आहे, बेसिक पुस्तकातून ते पॉईंट काढून घ्यायचे,
कदम महाडिक यांचं पुस्तक आहे, त्याच्यातून तुम्ही ते बेसिक पॉईंट सगळे काढू शकता. निराली प्रकाशनचं ते तुम्ही तिथं काय करू शकता, वापरू शकता. डोसेज फॉर्म वगैरे याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीसाठी काय करा, RM मेहताचे जे सुटिक्स आहे, सुटिक्सच्या पार्टसाठी ते वापरू शकता तुम्ही. दुसरं तुम्हाला क्वालिटी ॲश्युरन्सचं पुस्तक एखादं वापरावं लागेल. निराली प्रकाशनचं एक क्वालिटी ॲश्युरन्सचं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता क्वालिटी ॲश्युरन्सचं. ठीक आहे, तर ते त्याच्यातून हे पॉईंट सगळे कव्हर होतील. त्याच्यानंतर बघा ॲनालिसिसचा पार्ट आहे. चटवाल आनंद पुस्तक वापरायचे, त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही. चटवाल आनंदचं जे पुस्तक आहे, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस, त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे हे काय होतात, कव्हर होतात. सर्जिकल अँड मेडिकल डिव्हाइसेससाठी तुम्हाला एक सर्जिकल आणि मेडिकल डिव्हाइसेससाठी एक नोट्स पण आहे माझ्याकडे ती, किंवा एक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यामध्ये एक पार्ट आहे, एक बुक आहे. ठीक आहे, त्याच्यातून तो पार्ट करू शकता. आणि नेट इंटरनेट वापरा सर्जिकल आणि तुमचं लिगेचर्ससाठी किंवा मेडिकल डिव्हाइससाठी इंटरनेटवरून पण ते पॉईंट तुमचा कव्हर होऊन जातो. आता ज्युरिस्प्रुडन्सचा जे DIC ॲक्ट आहे, जो मेन CDSCO सेंट्रल स्टँडर्ड ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवरती डिटेलमध्ये ॲक्ट दिलाय, तो डाउनलोड करायचा आणि तोच वापरायचा. अपडेटेड असतो, तेच आपल्याला काय करायचं तिथं रेफर करायचा आहे. ठीक आहे. नंतर नॅशनल हेल्थ पॉलिसी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग ह्याच्यात काय की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीचं हेल्थचे रिलेटेड प्रोग्राम्स मिळून जातील. DPCO आणि NPPA ह्याचे पण तुम्हाला अपडेटेड ॲक्ट मिळतील. NPPAच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले NPPAच्या, तर अपडेटेड ह्याच्यातलं करंट अपडेट करायचं आहे आपल्याला सगळ्यांचं, ह्या जनरल पॉईंटमधलं तिथं मिळेल. ठीक आहे. नार्कोटिक्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्टनुसार ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे. ठीक आहे, इसेन्शियल ड्रग लिस्ट जी तुमच्या DMARच्या सिलेबसला आहे तीच इसेन्शियल ड्रग लिस्ट, ती सुद्धा तुम्हाला इथून करायची. सेंट्रल ड्रग अथॉरिटी म्हणजे CDSCO, ती पूर्णपणे वेबसाईटवर, त्याच्या वेबसाईटवरती सगळं पूर्ण व्यवस्थित त्याला तुम्हाला करता येईल CDSCOच्या वेबसाईटवरती. ठीक आहे. न्यूट्रास्युटिकल कॉग्नसीचं पुस्तक वापरा. न्यूट्रास्युटिकलसाठी फार्मा कॉग्नसीचं पुस्तक जे आहे CK कोकाटे यांचं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. इम्पोर्ट ऑफ ड्रग तर तुम्हाला त्या ड्रगमध्येच आपल्या DIC ॲक्टच्याच लॉमध्ये भेटून जाईल तुम्हाला. WHO GMP सर्टिफिकेशन, एक ते WHOच्या वेबसाईटवर जा, किंवा तुम्ही कोणतंही मार्केटमधलं ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स, निराली प्रकाशनचं एक आहे ड्रग रेग्युलेटरी अफेअर्सचं पुस्तक, त्याच्यातून तुम्ही ते पॉईंट कव्हर करू शकता ड्रग रेग्युलेटरी अफेअरमधून. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट तुम्हाला डायरेक्ट PDF मिळतं त्याचं, बेअर ॲक्ट जे गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेले ते. आणि माहिती अधिकाराचं पण PDF मिळतं, किंवा माहिती अधिकाराचं महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती भरपूर अशी माहिती असते माहिती अधिकाराची, ती काय करायची तुम्हाला इथून करायची. आणि बुद्धिमत्ता चाचणीचं रेग्युलरचं कोणतेही मार्केटमधले पुस्तक सध्या TCS पॅटर्ननुसार म्हणा, किंवा जे ॲडव्हान्स बुद्धिमत्ता येते त्याच्यातलं कोणतेही तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. लक्षात घ्या, इथे काय मी दिले तर तुमचं KD त्रिपाठी मायक्रोबायोलॉजी आणि केजेनचं इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस आहे. पॅथोफिजिओलॉजीसाठी निराली प्रकाशनचं आहे. फार्मास्युटिक्सचं तुमचं RM मेहताचं वापरू शकता. ठीक आहे. बाकी क्वालिटी ॲश्युरन्सचं एक निराली प्रकाशनचं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. पण ह्याच्या व्यतिरिक्त आता एवढे सगळे पुस्तकं तुम्हाला वापरायचे मी सांगितले. ठीक आहे, डिफरंट सांगितले. पण तसं बघा गेलं तर हे टफ गोष्ट आहे तुमच्यासाठी पण, की एवढं सगळं कव्हर करायचं, कमी वेळेमध्ये सगळं करायचं. ओके, मग बॅचबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणं गरजेचं आहे. आपण काय करतो, बॅचमध्ये तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे. ही जी बॅच आहे हिच्यामध्ये 190 व्हिडिओ ह्या सगळ्या सिलेबसनुसार अवेलेबल आहेत. ठीक आहे. परत हिच्यात लाईव्ह पण रिपीट होणार आहे. आता बरेच जण कमेंट करतात की सर तुम्ही बॅचची फीस कमी केली, जास्त केली, वाढवली, अमुक केली. रेकॉर्डेड बॅच होती पहिली, तिची फीस आपण कमी ठेवली होती थोडीशी, आणि लाईव्ह बॅचमध्ये फक्त थोडाफार डिफरन्स केला आहे. त्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट 20% दिला आहे. का केलेला आहे, कारण की तुम्हाला नोट्स आपण इकडे बघा, तुम्हाला प्रिंटेड ऑप्शन तिथं उपलब्ध करून दिला आहे. ह्या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करू शकता तुमच्या ह्या आत्ता जेवढे पॉईंट्स मी सांगितले. ठीक आहे, त्या प्रत्येक पॉईंटमध्ये, ठीक आहे, तुम्ही पॅथोफिजिओलॉजीचे महत्त्वाचे सगळे पॉईंट्स आहेत, प्रत्येक पॉईंटच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं फार्मॅकोलॉजीचं बघा, एवढं तुम्ही हे प्रिंट, आणि तर स्पेस मुद्दाम एक्स्ट्रा सोडला आहे, नोट्स ॲड करू शकता एक्स्ट्राच्या. ह्या आता मी प्रिंट केल्या. तुम्हाला बॅचमध्ये जे बॅचचे विद्यार्थी त्यांना हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. सगळ्या ह्याच्यात नोट्स आहेत, काहीच करायची गरज नाही, ह्या पॉईंट वाईज नोट्स आहेत सगळ्या. ठीक आहे. ह्या सगळ्या पॉईंट वाईज नोट्स आपण काय केलेले आहेत, बॅचच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. तर हे तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही तुमच्या प्रिंट करू शकता. हे ॲनालिसिसचा पार्ट आहे, जे मोजकेच प्रत्येक पार्टची अशी PDF तुम्हाला काय केली तर एक पॉयझनचा आहे. ठीक आहे, टॉक्झिकॉलॉजीचा पार्ट आहे हा. ठीक आहे.
ते पण उपलब्ध करून दिले. ओके, तुमचं तुम्ही डाउनलोड करू शकता हे, आणि बॅचच्या विद्यार्थ्यांनाच हे उपलब्ध असणार आहे. नोट्स बाहेर अवेलेबल नसणार आहेत, ते बॅचच्या विद्यार्थ्यांना सगळ्या. हे फार्मास्युटिक्सचा पार्ट आहे. ठीक आहे, तर प्रत्येकाचं आपण काय केलं सिलेबस वाईज. ठीक आहे, हे जी केचा पार्ट आहे. सगळे जी केचं सिलेबस वाईज काय केले विद्यार्थ्यांना आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे, हे फिजिओलॉजीचं आहे. ठीक आहे, जसे सिलेबसला पॉईंट आहे जुने प्रश्न वगैरे रेफर करून PYQs वगैरे सगळ्या काही गोष्टी आपण नोट्समध्ये दिल्या आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला काय करता, ह्याच्या बाहेर हे लिगेचर सुचर्सचं आहे, हे मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं महाराष्ट्र शासनाचं लोकसेवा हक्क अधिनियम तो जर सिलेबसला असला तर तो पण तिथं नाही आहे. आणि बाकी हे GMP वगैरेचे रिलेटेड आहेत. म्हणजे बऱ्यापैकी नोट्समध्ये दिले. लाईव्ह पण घेणार आहेत. ठीक आहे, एक्सप्लेन सगळ्या गोष्टी होणार आहेत, टेस्ट होणार आहेत, हे बॅचमध्ये पण असणार आहे. तर तुम्हाला जे सेल्फ स्टडी करत आहात ते रेफरन्स पुस्तकं रेफर करा. कारण की आपण जे घेतोय ह्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत मी, ह्या सगळ्या मार्केटचे जे स्टँडर्ड पुस्तकं आहेत. NK जैनचं आहे माझ्याकडं, निरालीचं आहेत, हे पुस्तकं आहेत सगळे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पुस्तकं आहेत. म्हणजे KD त्रिपाठी आहेत. ठीक आहे, बाकी न्यूट्रास्युटिकलचे ह्याच्यातून पॉईंट केलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक स्टँडर्ड रेफरन्समधून काय केलं आपण चांगलं आणि जास्तीत जास्त माहिती व्यवस्थितरित्या तुम्हाला देता यावी असं बंच एकत्र केला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बॅचमधल्याच विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर व्यवस्थित स्टँडर्ड रेफरन्स रेफर करा आणि त्याच्यानुसार काय करा, तुमचं कंटेंट बनवा. अभ्यास करणं शक्य नाही अशातला भाग नाही. आता एक ॲज अ अधिकारी म्हणून आपण पुढे जात असतो तर हे चॅलेंज स्वीकारणं गरजेचं आहे. हे चॅलेंज स्वीकारणं गरजेचं आहे. आता मी म्हणत नाही की तुम्हाला माझ्याकडेच क्लास लावा. ठीक आहे, किंवा क्लासच लावले नव्हतं असं काही नसतं. तुम्ही स्वतःच्या जोरावरती पण स्वतःच्या हिमतीवरती पण परीक्षा पास होऊ शकता. असं काही नाही की मास्तरकडे एखाद्या क्लास लावावा आणि त्यानंच सगळं होईल. पण आपण हे सोपं करून, एक माध्यम आहे ह्याच्यातून एक सोपं करून देतोय. करणाऱ्या विद्यार्थ्याला अडचण येऊ नयेत आणि नाही करणाऱ्या तर काहीच नाही. मग लावला काय, नाही लावला काय, केलं काय, नाही केलं काय. पण चांगलं करणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे फायदा व्हावा ह्या दृष्टिकोन आहे त्याच्या पाठीमागचा. चांगला कंटेंट प्रोव्हाइड करणं हे माझं काम आहे, त्याच्यातून ते दिलेलं आहे. तुम्ही सिलेबस कॉपी प्रिंट मारा, त्याच्यानुसार आता अभ्यास करा. ह्याच्यात काही जर पुढं बदल सुचवले आयोगानं तर ते तुम्हाला मी सांगेलच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स.